रिकव्हरी एजंट फोनवरती शिवीगाळ करतोय, घरी येऊन दादागिरी करतोय, तरी लक्षात ठेवा EMI बाकी जरी असला तरी तुमची इज्जत त्याच्या बापाची मालमत्ता नाही. त्याला धडा कसा शिकवायचा चला जाणून घेऊ. एक लक्षात ठेवा, कर्ज घेतले म्हणून तुम्ही गुन्हेगार होत नाही आणि रिकव्हरी एजंटला वसुलीचे अधिकार आहे, पण ते कायद्याच्या चौकटीमध्ये. जर गुंडगिरी करत असेल तर त्याला गुंडगिरी करण्याचा परवाना मिळत नाही. आज अनेक लोकांना फोन करून सांगितले जाते, पैसे भरा नाही तर घरी येतो, गाडी उचलून नेतो, तुमच्या नातेवाईकांना फोन करतो, ऑफिसमध्ये येऊन बदनामी करतो. अहो, ही वसुली नाही, हा मानसिक छळ आहे. एक उदाहरण बघा, एखादा व्यक्ती EMI भरण्यास उशीर झाला तर रिकव्हरी एजंट त्याला दिवसामध्ये 20 ते 25 कॉल करतो, त्याच्या पत्नीला फोन करतो, त्याच्या आईवडिलांना फोन करतो आणि म्हणतो की तुमचा मुलगा पैसा खात आहे. ऑफिसमध्ये फोन करून बदनामी करतो. मग तो माणूस घाबरून जातो, पण इथेच तो चुकतो. घाबरायचं नाही, पुरावे जमा करायचे. पहिले काम कॉल रेकॉर्डिंग ऑन ठेवा. दुसरे काम व्हॉट्सअप मेसेजेस, SMS, कॉल लॉगचे स्क्रीनशॉट घ्या. तिसरे काम एजंट घरी आला तर त्याचा फोटो काढा, व्हिडिओ घ्या आणि त्याचे आय कार्ड देखील मागा. चौथे काम तुम्हाला कोणत्या बँकेने पाठवले, अधिकृत पत्र कुठं आहे, असे सरळ प्रश्न विचारा. आणि एजंट जर शिवीगाळ करत असेल तर त्याला एकच वाक्य सांगा, तुम्ही कायदेशीर भाषा बोला, नाही तर तुमच्यावरती पोलीस स्टेशन, बँक, नॉडल ऑफिसर, RBI कडे लेखी तक्रार दाखल करतो. कारण कर्ज वसुली ही कायदेशीर पद्धतीने होऊ शकते, पण धमकी, शिवीगाळ, मारहाण, बदनामी, नातेवाईकांना त्रास देणे हे सहन करण्याची गरज नाही. एजंट तुमच्या घरात जबरदस्ती शिरत असेल, गाडी उचलण्याची धमकी देत असेल किंवा लोकांसमोर अपमान करत असेल तर थेट पोलीस स्टेशनला लेखी तक्रार द्या. त्याच्याबरोबर बँकेच्या नॉडल ऑफिसर, तसेच उत्तर मिळाले नाही तर RBI कडे देखील तक्रार करू शकता. म्हणून लक्षात ठेवा, रिकव्हरी एजंटला जर धडा शिकवायचा असेल तर भांडणं करत बसू नका. पुरावे तयार करा, लेखी तक्रार करा आणि प्रकरण थेट पोलीस व RBI पर्यंत न्या. कायदा हातात घेऊ नका, पण त्यांची जागा कायद्याने त्यांना नक्कीच दाखवा. अशा रिकव्हरी एजंट विरोधात तक्रार कुठे करायची आणि तक्रारी अर्जाचा नमुना कसा लिहायचा त्याचा नमुना या व्हिडिओच्या शेवटी जोडलेला आहे. व्हिडिओ शेअर करा, सेव्ह करा आणि कलम कायदा चॅनलला फॉलो करा. धन्यवाद.